तुम्हाला दिसायला का रे हे? हो बघा, माझे शरीर. बघा, आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग म्हणजेच त्या भागांना अवयव असे म्हणतो. ठीक आहे ना. आपल्या शरीराच्या ह्या वेगवेगळ्या भागांना आपण काय म्हणतो? अवयव. बघा, हे सगळे सारे अवयव आपल्या समोर आहेत. बघा, याला काय म्हणायचं? केस. हा काय आहे? डोळे आहेत. हे काय आहेत? कान आहेत. हे दोन्ही कान. नाक. नंतर आहे अवयव जीभ. जीभ कशाच्या मदत असते? तोंड. त्याच्यानंतर आहे मान. हे पाय, इथे मान आहे का? खांदा. खांदा आहे का रे इथे? हो आहे. परत बघा, हात. शाबाश. त्यानंतर काय आहे? छाती. त्या मुलाची छाती दाखवलेली आहे. त्यानंतरचा अवयव कोपर. हे असतो ना कोपरा असा, पण त्याला म्हणतो कोपर. कोपर. कोपरा हा भिंतीचा आणि हाताचा कोपर. या दोन शब्दांमध्ये फरक आहे, लक्षात ठेवायचा तो फरक. नंतर आहे हात. पहा, हात आहे की नाही. मग आहेत हाताचे बोट. तर पहा बरं, त्याच्यानंतर पाठीमागनं जर विचार केला, पाठीमागचा भाग है ना, तर नितंब त्याला म्हणायचं. परत त्याच्या खाली हे नितंब म्हणजे हे पाठीमागून आहे त्याच्या बसण्याचा भाग. त्यानंतर आहेत खाली पाय आहे ना. मग नंतर इकडे आहे याला गुडघा. नंतर खाली आल्यावर हा आहे पाऊल. पाऊलाच्या बाजूला असतो हा घोटा. काय असतो? शाबाश. हे असे छोटे छोट्या या सगळ्या अवयवांपासून आपलं एक शरीर बनलेलं आहे. आता बघूया की शरीरांचे मुख्य भाग. तर मग मुख्य भागामध्ये डोकं म्हणजे डोके, मान, छाती, पोट, हात आणि पाय. हे सर्व काय आहेत? शरीराचे मुख्य भाग आहेत. त्यामध्ये डोळे, कान, नाक, तोंड डोक्याच्या भागामध्ये असतात. डोक्याच्या भागामध्ये काय काय असते? हे डोकं या बघ इकडे. हे पहा, हे डोकं. बघा बरं, डोक्याच्या भागामध्ये काय काय आहे? डोळे आहेत का? कान आहे का? नंतर त्या मुलाचं नाक आहे का? मग त्याला तोंड पण आहे का इथे? मग हे सगळं डोक्याच्या भागामध्ये असतं. हे सगळं म्हणून डोकं झालं आहे ना. ठीक आहे. पुढे आता पुढचं वाचणार आहोत आपण. बघा, नंतर आहे धड, छाती, पोट आणि पाठ. यांना एकत्रितपणे धड म्हणतात. काय म्हणतात? धड म्हणतात. बघा, धड म्हणजे काय? मग हे चित्रामध्ये बघूया. त्या मुलाची छाती, ही पुन्हा ही छाती त्याची आली आहे ना. ही छाती, त्याचं हे पोट आणि त्याच्या पाठीमागचा भाग तो पाठ. हे सगळं मिळून एवढं काय झालं? हे एवढं धड आहे. एवढं काय आहे? धड म्हणायचं याला. पहा, नंतरचा काय आहे भाग? आपण शरीराच्याच भागाचा अभ्यास करतोय. पुढचा आहे हात आणि पाय. हे दोन्ही धडाला जोडलेले असतात. राईट. धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला. पहा, हा धड आहे ना, ही ते वरी आहे, हा धड. मग ह्या धडाला पाय जोडलेत की नाही इथून आणि इथनं? मग त्या भागाला काय म्हणायचं? खुबा म्हणतात. काय म्हणायचं? मग धडाला हात आणि पाय दोन्ही पण जोडलेले असतात. ठीक आहे. बघा बरं, म्हणजे मग त्यांनी शरीराचे किती भाग केलेले आहेत? पहिला भाग आहे डोकं. आहे का? हा डोकं एक पहिला भाग झाला है ना. हा नंबर 1 डोकं. दुसरा भाग आहे धड. असे 2 भाग पडले त्याचे, डोकं आणि धड. डोक्यामध्ये कोणकोणते अवयव असतात? हा कान असतो, नाक असतो, डोळा असतो, तोंड असतं. तोंडाच्या मधात मग आणखीन छोटे छोटे आहेतच, दात आहेत, जीभ आहेत वगैरे है ना. ठीक आहे. हे झाला डोकाचा भाग. त्यानंतर मानापासून खालचा भाग आणि कमरेपर्यंतच्या भागाला काय म्हणायचं? धड. मग धडामध्ये काय असते? छाती असते, हात असतो, पाय चिटकलेला असतो त्याला किंवा लावलेला असतो किंवा ऑलरेडी असतो त्या धडालाच लागून. धडाला लागून असलेले अवयव कोणकोणते? छाती आहे, मग हात आणि पाय हे दोन्ही पण त्या धडाला आहेत. ठीक आहे. मग पाय जिथे जुटल्या गेलेले आहेत ना, त्याला
त्याला म्हणायचं खुबा. काय म्हणायचं? हां, शाबास. इथे हात जुटला गेलेला आहे, याला खुबा म्हणायचं. हा पाय जुटला गेलेला आहे, त्यालाही खुबा म्हणायचं. ठीक आहे. इथे खुबा झाला आणि हा एक खुबा झाला. असं दोन्ही भागांना तिथे खुबा असं म्हणायचं. ॲक्च्युली ग्रामीण भागामध्ये फक्त दंडाच्या त्या वरच्या खांद्यालाच खुबा असं समजलं जातं, पण हे योग्य नाही. सगळंच खरोखर शब्द जो आहे वापरायचा तो म्हणजे धडाला चिटकून असलेले पाय आणि हात यांचा जोड, त्याला म्हणतो आपण खुबा. पहा बरं हे चित्र. हाताचे भाग पाडलेले आहेत. हाताचे 3 अवयव भाग आहेत. 3 भागांमध्ये अवयव आहेत हाताचे बघा. दंड, कोपर, पंजा. आणि कोपर आणि पंजेच्या मधामध्ये आहे अग्र बाहू. शाबाश, हुशार आहेस. दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात, है ना. त्यामध्ये राईट 1, 2 आणि 3 भाग आहे हाताचे. बघा, अग्रबाहू म्हणजे कोपरापासून ते मनगटापर्यंतचा भाग. हा अग्रबाहू म्हणजे कोपरापासून ते मनगटापर्यंतचा भाग म्हणजे अग्रबाहू. हाताची बोटे पंजाचा भाग असतात, बरोबर आहे. तळहात आणि बोटे. हे पहा तळहात कसा असतो. हे पहा, हे जो हात आहे त्याचा समोरचा भाग म्हणजे तळहात आणि बोटे, त्याला असलेली बोटे, हे मिळून काय बनतो? पंजा. कोपरा म्हणजे दंड आणि अग्रबाहू यांना जोडणारा भाग. कुठे कोपरा? हा इथं कोपरा. ह्या दंडाला आणि ह्या अग्रबाहूला जोडणारा भाग म्हणजे काय? कोपर, राईट. हां, पुढे जाऊया. हे पाय. आता पायाचा अभ्यास तर तू केलेलाच आहे अगोदर. ही काय आहे? मांडी. पायाचे भाग बघूया. मांडी, त्यानंतर आहे गुडघा, त्यानंतर आहे पोटरी. ठीक आहे. मांडी, पोटरी, पाऊलं असे पायाचे 3 भाग पडतात. मग कोणता बघा बरं. आणखीन एक पुन्हा माहिती. पोटरी म्हणजे गुडघ्यापासून ते पंजापर्यंत किंवा घोट्यापर्यंतचा भाग आहे ना. घोटा आहे इथं, घोटा स्टॉप होतो ना. गुडघ्यापासून ते घोट्यापर्यंतचा पूर्ण भाग म्हणजे पोटरी म्हणायचं. पायाची बोटे ही पावलाचा भाग असतात. हे पायाची बोटं म्हणजेच हे पूर्ण पाऊल आहे. तळपाय आणि बोटे मिळून पाऊल तयार होतं. पाऊल म्हणजे काय? हे खालचा भाग तळपाय आणि समोरची बोटे हे मिळून काय तयार होतं? तळपाय, हा तळपाय, बोटे ही समोरची बोटे मिळून पाऊल तयार होतं. ठीक आहे. आता परत जेवणे, रांगोळी काढणे, हां, लिहिणे, आंघोळ करणे, बॅग उचलणे, ह्या कामासाठी कोणाचा उपयोग होतो? हाताचा होतो की नाही. दोरीवरून उड्या मारणे, फुटबॉल खेळणे, नाचणे, लंगडी खेळणे, धावणे, चढणे, यासाठी कोणाचा उपयोग होतो? पायाचा. पायाने उडी मारता ना तुम्ही. मग मानेमुळे आपण इकडे तिकडे बघू शकतो, डोके वळवू शकतो का? याच्यामुळं वळवायला. हे मान आहे, पहा इथं मान. चित्रामध्ये पण तुम्हाला दाखवतो. ह्या मुलाची ही काय आहे? मान. ह्या मानेमुळे तो इकडे तिकडे पाहू शकतो. पुढे परत आहे माणसे निरनिराळी दिसत असली तरी त्यांच्या शरीराचे ठेवण सारखेच असते. माणसं सगळे सारखे दिसतात का? दिसायला वरून कसे दिसू द्या, पण शरीर जे आहे ना त्यांचं, ते सगळ्यांचं सारखंच असतं. जसं की प्रत्येकाला डोकं असतं, प्रत्येकाला धड असतं, धडाला 2 हात 2 पाय जोडलेले असतात. अशा प्रकारे बघा बरं. बाहेरचे अवयव म्हणजे बाहेरील अवयव आपण बघूया. बघा, बाह्य अवयव. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतात त्याला बाह्य अवयव म्हणतात. बाह्य अवयव म्हणजे काय? शरीराच्या बाहेरच्या बाजूला. कान आहेत, नाक आहे, हात आहे, पाय आहे, हे कोणते अवयव आहेत? बाहेरचे अवयव आहेत. आपण बाहेरून ते सहजपणे पाहू शकतो, है ना. आता आंतर अवयव म्हणजे आंतरिंद्रिय. शरीराच्या आत असतात ते. बघ बरं, उदाहरणार्थ
हृदय हे शिराच्या आतमध्ये हृदय मधात आहे ना, छातीच्या मधात धडधड धडधड करते का, ते हृदय असते. फुफ्फुस आपण असं श्वास घेतो आणि छाती फुगते, तर ते फुफ्फुस फुगत असतो. ठीक आहे. मेंदू, आता आपण विचार करतो, इकडे तिकडे बघतो, आपल्या सगळ्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम मेंदू करत असतो, डोक्याच्या मधात असतो, ह्या खपरीच्या मधात. नंतर किडनी, हे पहा पोटाच्या इथे दोन्ही साईडला किडण्या आहेत 2. यकृत किडनीच्या बाजूला असतं. आतडे, मग लहान आतडे असतील, मोठे आतडे असतील, हे पोटामध्ये असतात है ना इथे. आणि मग जेवण केल्यावर याच्यामध्ये अन्न उतरतं. पोट, पोट म्हणजे नेमकं काय, नेमकंच अन्न खाल्लं आणि ते उतरलं की ज्या पिशवीमध्ये उतरतं ना त्याला काय म्हणायचं, पोट. आणि त्या पिशवीपासून अन्न पचन झाल्यावर पुढे पुढे पाठवलं जातं ना त्याला म्हणायचं ते आंतडे. ठीक आहे. मग हे सगळे आंतरिंद्रिय आहेत, आतील अवयव आहेत शरीराचे. आता ज्ञानेंद्रिय, ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान होतं, ते ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत बघा बरं. आजूबाजूच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव होते, माहिती होते, हे सगळे कोणते इंद्रिय असतात, ज्ञानेंद्रिय असतात. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणते ज्ञानेंद्रिय आहेत. नंबर 1 काय आहे बरं, डोळे. ज्ञान होते की नाही डोळ्यामुळे. कानामुळे आपण ऐकू शकतो, नाकामुळे आपण वास घेऊ शकतो, जिभेमुळे चव कळते आणि त्वचेमुळे आपल्याला एखाद्याचा स्पर्श किंवा त्यावरनं माहिती होते. तर हे असे ज्ञान देणारे अवयव ज्ञान इंद्रिय म्हणायचे. समजलं. बघा बरं, डोळ्यामुळे आपण पाहू शकतो की नाही, हो. कानामुळे आपण ऐकू शकतो का, हो. नाकामुळे वास घेऊ शकतो का, बरोबर आहे. जिभेमुळे पदार्थाची चव समजते, त्वचेमुळे संवेदना समजतात, है ना. हा अभ्यास आपण इथे पूर्ण केला. पहा बरं, स्वाध्याय आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा बरं, तुम्हाला स्वाध्याय जमतात का. तर प्रश्न आहे, कोणता शरीराचा अवयव नाही, शरीराचा अवयव नाही. मान शरीराचा अवयव आहे का, हो. शरीराचा अवयवच आहे ना तो, आहे का. पाय आहे, पान आहे का, पान पान कशाचं असते, झाडाचा अवयव आहे ना, त्याच्यामुळं पान आपला अवयव आहे का, नाही. मान आहे का, हो. हात आहे का, हो. पाय आहे का, पण पान नाही ना, म्हणजे मग हा अवयव नाही, म्हणून याला राईट करायचं. पुढे पानाला राईट करा. परिसरातील अनेक गोष्टींचे ज्ञान आपल्याला ज्या अवयवांमुळे मिळते त्या अवयवांना काय म्हणतात. बघा बरं, इतर सगळं ज्ञान मिळतं ना परिसरातलं, तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ज्ञानेंद्रिये. काय म्हणायचं त्याला, ज्ञानेंद्रिये. ज्याच्यापासून परिसरातल्या सर्व गोष्टींचं ज्ञान मिळतं. असे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपले. कोणते काम पायाने करता येणार नाही. उड्या मारणे पायाने करता येते का, करता येते. चालणे पायाने चालता येते का, चालता येतं. पळणे पायाने पळता येते का, पळता येतं. जेवणे पायानेच करतो का, तोंडाने करतो, हाताने करतो, है ना. म्हणून ही गोष्ट पायाने करता येत नाही. तर उत्तर आहे 4 नंबर, जेवणे. याला टिक करा. पुढचा प्रश्न आहे, पहा बरं, गटात न बसणारा. मनगट हाताचा असतंय, दंड हाताचाच भाग आहे, घोटा पायाचा भाग आहे, कोपर हाताचाच भाग आहे. फक्त घोटा हा पायाचा आहे, 3 भाग हाताचे आहेत. मग घोटा वेगळा काढायचा. पुन्हा घोटा पायाचा भाग आहे, मांडी पायाचा भाग आहे, गुडघा पायाचाच भाग आहे, पण मनगट हा आता हाताचा भाग आहे, म्हणून हाताचा भाग हा वेगळा काढायचा. त्वचा पहा ज्ञानेंद्रियांचा आहे, डोळा ज्ञानेंद्रिय आहे, कान ज्ञानेंद्रिय आहे, आणि पोट ज्ञानेंद्रिय आहे का, ते नाही, म्हणून हा वेगळा घटक आहे. लिहिणे असं हातानं लिहितो, रांगोळी काढणे असे हातानं रांगोळी काढतो, पळणे पायाने पळतो, जेवणे हातानेच जेवतो. फक्त पळणे हा भाग एकच पायाने आहे, बाकीचे सगळे हाताचे आहेत, म्हणून पळणे याला राईट करा. नाचणे पायाने नाचतो, चढणे पायाने चढतो, बॅडमिंटन खेळणे हाताने खेळतो, लंगडी घालणे पायाने करतो, लंगडी नाचणे चढणे हे सगळं पायाने करतो, फक्त एकच भाग हाताने, म्हणून त्याला वेगळा काढा. गोड जिभेनं कळतं, कडू जिभेनंच कळतं, खारट जिभेनंच कळतं, आणि श्रीखंड एक पदार्थ आहे, त्याच्यामुळे हे 3 ज्ञानेंद्रिय आहेत. हा वेगळा आहे.
पाय, छाती, पोट, पाठ. बघा बरं, पाय हा खालचा भाग आहे, छाती, पोट आणि पाठ हे सगळे धडाचे भाग आहेत किंवा धडाचेच अवयव. धडालाच असतात हे अवयव. फक्त धडाला लागून आणि चिटकून असलेला वेगळा भाग हा पाय आहे, म्हणून हा वेगळा शब्द आहे, याला वेगळं काढा. पदार्थाची चव आपल्याला कोणत्या अवयवांमुळे समजते? जिभेमुळे समजते. कशामुळे समजते? है ना, जीभ आपण खाल्ल्यावरच कळतं ना चव किती छान केलं आहे ना, गोड केलं का म्हणून. परत कपडा मुलायम आहे, तर हे कशानं समजतं? त्वचेनं समजतं, है ना. तुझ्या अंगात घातलेले आपण ही पॅन्ट जी आहे ही आता मखमली पॅन्ट आहे, याला मी असा हात लावला की मी म्हणतो अरे वा काय मुलायम कपडा आहे. म्हणजे मला कसा कळला? ते हाताने, त्वचेने कळला, माझ्या हाताच्या त्वचेने कळला. ठीक आहे. नाकामुळे आपल्याला खालीलपैकी काय समजते? नाकामुळे आपल्याला फुलांचा वास समजतो. बरोबर आहे की नाही? वाहनांचा आवाज नाकाला समजते का? आवाज आलाय गाड्याचा बाहेर, नाकामुळे समजते का? ते कशामुळे समजत असते मग? शाबाश, कानामुळे समजत असते. आणि रंग डोळ्यानं समजत आहे, रंग कसा आहे हे असा रंग. आणि चव जिभेनं समजते. फक्त नाकानं काय समजते? फुलांचा वास समजतो. हा उत्तर आहे त्याचं 1 नंबर. पुन्हा आंब्याची चव आपल्याला कोणत्या अवयवानं समजते बरं? आंब्याची चव आपल्याला जिभेनं समजतं. आंबा किती गोड आहे, आंबट आहे हे जिभेनं समजतं. बरोबर आहे की नाही? इकडे तिकडे पाहण्याचे काम कोणत्या अवयवाचे आहे? इकडे तिकडे मानाचे. मान इकडं तिकडे पाहते की नाही असं, हा ना. सॉरी इकडे तिकडे पाहण्याचे काम कोणत्या अवयवाचे? पाहण्याचं म्हणते डोळे. इकडे तिकडे फिरवण्याचं नाही म्हणत, पाहण्याचं म्हणते. मग पाहते कोण? डोळे. म्हणून उत्तर काय येईल? डोळे. मग इकडे तिकडे पाहण्याचं काम कोण करतो? डोळे हा अवयव करतो. चित्रामध्ये काय दाखवले बघा बरं. ह्या अवयवांची नाव कोणते आहेत बघा. ह्या अवयवाला कान म्हणायचं का? डोळा म्हणायचं का? नाक म्हणायचं का? पंजा म्हणायचं का? हो, याला पंजा म्हणायचं. मग 4 नंबरचं उत्तर आहे. डोके, हात, पाय जोडलेले असतात. कशाला? इकडे पहा, डोकं, हात आणि पाय हे कुठं जोडलेलं असतं? डोळ्याला जोडलेलं असते का? धडाला? हो, धड हे इथून इतकं धडच आहे ना, धडाला जोडले नाही. हे हात, पाय, डोकं है ना. मग कशाला जोडलेले असतात? धड. आपण कोणत्या अवयवाने चालतो बरं? पायाने चालतो, आहे की नाही? हा राईट, पाय हा उत्तर आहे. जास्वंद लाल आहे हे कशाने समजलं? कोणत्या अवयवाने समजलं? जास्वंदाचं फूल लाल आहे हे कोणत्या अवयवाने समजलं? आपण ते पाहिल्यावर समजलं. म्हणजे कशाने पाहतो मग? मग उत्तर काय येईल? डोळे. काय येईल उत्तर? डोळ्याने समजलं. पेढा गोड आहे कशाने समजतं? हा, जिभेनं समजतं. म्हणून उत्तर काय येईल? जीभ. छान आहे, पटापट उत्तर द्यायला असतो. बघा पुढे नंतरचा आहे बाह्य अवयव कोणता? बाहेरचा अवयव कोणता आहे बरं? मेंदू बाहेरचा आहे का? दिसते का असा मेंदू? नाही दिसत. फुफ्फुस बाहेर आहे का? मधात आहे. हृदय बाहेर आहे का? नाही, मधातून आहे. असं दिसते का आपल्याला? ते नाही दिसत. हात दिसते, बाहेरचा अवयव आहे. म्हणून बाहेरचा अवयव कोणता? हात. आता आतला अवयव बघायचा, आतली इंद्रिय मधले जे दिसत नाही. बघा, मेंदू मधातला अवयव आहे का? आहे की नाही? पाय नाही मधला अवयव, पाय बाहेरचा आहे. हात बाहेरचा आहे. मांडी इथंच आहे, पायालाच मांडी, ती पण बाहेरचाच आहे. मग आतला अवयव कोणता? फक्त मेंदू. कोणता आहे? मधात असतो, डोक्याच्या ह्याच्यात. पहा, कारले कडू आहे हे कोणत्या अवयवामुळे समजतं? शाबास, जिभेमुळे समजतं. आता गटात न बसणारा शेवटचा ओळखा. हात, पाय, नाक, वही. वेगळा कोणता आहे? शाबास, कारण हे सगळे अवयव आहेत. आणि वही ही आपल्या लिहिण्याचं शाळेतला अभ्यासाचं आहे, त्याचा आणि ह्या अवयवाचा काही संबंध नाही. ठीक आहे, मग वही ही त्याचं उत्तर आहे. आता बाहेरचं इंद्रिय म्हणजे हे सगळे दिसणारे बाहेरचे इंद्रिय. आंतरेंद्रिय म्हणजे मधले असलेले. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्याच्यामुळे ज्ञान होते आपल्याला, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ. तर फुले हे फुलं आहे, बाहेरचं उदाहरण एक
ह्या फुलाची माहिती किंवा फूल आहे म्हणून हे आपल्याला डोळ्यानं समजतं, सुगंध आपल्याला नाकाने समजतो. म्हणजे फूल ह्या वस्तूचा आणि आपल्याला असलेल्या इंद्रियाचा काहीही संबंध नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे? फुले. शाबाश. इथे आपण थांबणार आहोत.